SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पापडे बनवूया। पापडी त्याच्यासाठी मी घेतले 3 वाटी पीठ। गव्हाच्या पिठाचं बनवते। मैदा नाही घेतलंय, गव्हाचं पीठ आहे आणि 1 वाटी बेसन पीठ। 3 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ। हे सगळं चाळून घेऊया व्यवस्थित। आपल्याला घी टाकून नाही मळायचं आहे, तर तेल टाकणार आहे। आता ओवा घेतलाय मी। बेसन पीठ पडलं म्हणून जरा ओवा टाकते, कारण की पचायला बरं पडतं ते। आणि तेल घेतलंय मी अर्धीच्या अर्धी वाटी। आता मी एका भांड्यामध्ये लसूण घेतले, मिरच्या, मीठ घालून आणि पाणी टाकून वाटून घेऊया। याला चांगली पेस्ट बनवून घेऊया। आता हे वाटून घेऊया। आता हे पिठात ओतून घेऊया आपण। सगळं व्यवस्थित मिक्स करून मग नंतर पाणी घालायचं। मग पीठ असं लावून घ्यायचं, कडक मळायचं एकदम। चपातीचं पीठपेक्षा कडक, चपातीचं पीठ नरम असतं आपलं, हे एकदम कडक पीठ मळायचं। आणि 5 ते 10 मिनिटाला झाकण ठेवून देऊया। आता बघा आपलं पीठ झालंय। थोडंसं एक हात मारते परत। जितकं पीठ कडक मळणार ना, तितके तुमच्या पापड्या कुरकुरीत बनणार। आता याचे आपण 4 भाग करून घेऊया। त्याच्यात एक गोळा घेऊन आपण याचे थोड्याशा छोट्या छोट्या लोया करून घेऊया, पुऱ्यासारख्या। मोठ्या पण बनवू शकता, छोट्या पण बनवू शकता, जसं तुम्हाला पाहिजे तसं। चपातीवर चपाती बसली पाहिजे। आता अशा सगळ्या मीडियम साईजच्या चपात्या बनवून घेऊया। पीठ लावून पण लाटू शकता तुम्ही। जास्त जाड नाही आणि पातळ नाही, मीडियम चपाती लाटायची आपल्याला। आता याच्यावर आपण फोक्स आहे ना, त्याच्यानं आपण असे होल पाडून घेऊया, म्हणजे चपाती पापडी आपली फुलणार नाही। आता या अशा सगळ्या आपण फोक्सनं करून घेऊया। तर एक संगती सगळ्या लाटून घेते मी। सगळ्या लाटून घेतल्या आणि फोक्सनं त्याला आता एकावर एक ठेवूया। चार 5 चपात्या अशा एकावर एक ठेवून, माझ्याकडे पिझ्झा कटर आहे त्याच्यानं कापते, चाकूनं पण कापू शकता। हे बघा आरामात निघून जातात, आरामात सुट्टा होतात त्या बरोबर।
तेल जास्त गरम नाही करायचं, मीडियम तेल गरम करायचं आणि तळून घेऊया आपण. छान अशा खुसखुशीत सगळे आपण बनवून घेऊया. चायसोबत छान लागतात खायला खुसखुशीत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा आणि कमेंटमध्ये सांगा. हे बघा. थँक्यू.